आता वाजलेत सकाळचे 4. आपण निघायची तयारी चालू आहे. आजीचा इथं व्यायाम चालू आहे. तर चला गाईज निघूया. सहा वाजलेले, 7 वाजताची ट्रेन आहे तरी सुद्धा अजून आवरलेलं नाहीये. बाबा किती वेळ आवरायला अजून? काय बाबा लोक उठून देतात, बाबाच्या मागे लागले आता. खाला लवकर बाथरूम मध्ये जाऊन लपवा लागेल. टीसी आल्या येईल तो तिकीट मागतील ते. मी तिकीट काढून काढत होतो. आता मला काय माहिती ते येतील म्हणून. माझं काय होईल काढणार नाही. नाही बाथरूम येत नाही बघायला. माझं काय करायचं? खाला बाथरूम मध्ये जाऊन लपवून बसू. बाथरूम मध्ये जाऊन लपवून बसू. आजीचं आजीच आहे. आजीच काढेल. काय काढायचं काढायचं तिकीट काय मला मग काय तिकीट म्हणजे आता दंड बसवतो. काय करतो दंड नाही बसणार. चला ना बाथरूम मध्ये जाऊन लपवून बसू. हो बसा, हो बसा. काढलं कितनी हसी जिंदगी है ये, होठों पे कैसी कहानी है, सदा यहाँ किसका ठिकाना है, उनकी रवानी में जाना है. बाहरों ने कैसा रंग है बिखेरा, रेत का ये सहरा एक पल का कहरा, एक दिन बिखरना यहाँ. दिल भी कहीं है बहारों में, थोड़ा सा कहीं है नजारों में. फिर से चली है ठंडी हवाएं, क्या तुम लोगे मुझको जहाँ लेके जाए. भीगी भीगी पलकें कब से नदाएं, मासूम चेहरा तेरा नहीं भूल पाए. ना 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 ना, तुम्हें भी कभी ये सताते हैं, मुस्कुरा के दिल को चुराते हैं, जीने को तो दिल ये चाहता है. मी पुढे जाऊ का? आणि आजीला बसू का इथं? ऐक दंडाच तू का पण? का आजीला बसू? आशायचं जायचं. आशायचं बस काही का आपल्याला उभं राहायचं असं. काळात उभं राहायचं ना. आजी अर्धा तास आधीच उभं राहून थांबलेलं आणि बाबा इथं आराम करत बसले. त्याच्यामुळे मला कळलं बाबा काय ऐकत नाहीत आजीचं आजकाल. ओके जेवण झाल्यावर गोळ्या द्यावा लागतील आहे ना. नवीन गोळ्या द्यावं. किती मोठे बिल्डिंग आहेत बघ. लालबागचा गणपती, चौपाटी, विमानतळावर पोहोचलेलो आहे. घरी सांगतोय मी. आजी बाबा असल्याचा फायदा आपल्याला डायरेक्ट फर्स्ट नंबर भेटलाय. बाकी खूप मोठी लाईन आहे. काय वाटतं? विमान चुकायचं वाटत नाही चुकणार. अजून 2 तास आहे आपल्याकडे.
काय म्हणले? विमान चालवायला मिळेल. ड्रायव्हर शेजारी एकच जागा आहे पण. विमान चालवायला नितीन काय यांचे ते विषय हिंमत चालवायला पाहिजे बाबांना. मग आजी आपण दोघं बसायचं का नाही म्हणत मग? नाही भावाला सगळ्यात शेवटचे आपण 2 मिनिटात गेट क्लोज होणार होतं. आजी हळू ना बाई, घाई नको करू. आता आपण आता आलोय. आता आपल्याला घेतल्याशिवाय ते जाऊ नाही शकत. असे 2 मिनिटं फक्त राहिलं होतं. 2 मिनिटं. काय काय पाहिजे. आणि आजी म्हणत होती तिकडे की आपण विमान बघत बसू म्हणत होती. थोडक्यात वाचलो काय थोडक्यात. अजून लय टाइम आहे. नाही कारण की फ्लाईट उडायला 1:35 आहे, पण आता 1:16 झाले. पण मला माहिती नव्हतं की असं चेक इन म्हणजे ती बाईक काय म्हणत होती माहिती का? गेट क्लोज कॉल म्हणजे ते म्हणत होते गेट बंद करतोय असं म्हणत होते. हा बघ म्हणजे किती इच्छा आहे देवाची आपली. बघ 2 मिनिटात वाचलो काय. 2 मिनिटं फक्त. Welcome to Indigo. We would love to take off with you at the earliest. मलाच भीती वाटते, पण मी आजीला आता सहारा देतो. फक्त घाबरू नको. ये हंसी वादियाँ ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना। इन बहारों में दिल की कली खिल गई, मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई। तेरे होठों पे है हुस्न की बिजलियां, तेरे गालों पे है जुल्फ की बदलियां, तेरे दामन की खुशबू से महके चमन, संगे मरमर के जैसा ये तेरा बदन। मेरे जाने जा मैं तेरी चांदनी, छेड़ लो तुम आज कोई प्यार की रागिनी। ये हंसी वादियाँ ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना। खिडकीच्याच वार लागतं, त्यामुळे खिडकीचे मी बसणार आहे. खिडकीचे कोणी बसणार का? तुला खिडकीचे बसायचे? मला खिडकीतच बसायचं. मायगाव कोपरगाव शिर्डी मालवी म्हणत के छागे तले मोहब्बत मुझे मिल गई। ये हंसी वादियाँ ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना। इन बहारों में दिल की कली खिल। माझी जागा देईन ना. मी म्हणत बसायसाठी खाशी तिकडं काय बरं दारात उभं राहतं. मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई। मेरे जाने जा मैं तेरी चांदनी, छेड़ लो तुम आज कोई प्यार की रागिनी। राहू दे. अरे आजी तिकडे बाय आजी. तर मित्रांनो, घोटाळ्यावर घोटाळे करून सुद्धा या ठिकाणी काही फायदा झालेला नाहीये. आता फक्त आजी आणि मलाच परमिशन आहे वर जायची. तर बाबांचं बघूया उद्या काय होतंय. तर अमरनाथ बाबांनी जर बाबांना बोलवलं
तर बाबांचे दर्शन होऊन जाईल. तर बघूया. हा? नंबर घालून त्यांनी सांगितलं सोडून नंबर घेतला का त्याचा? काय म्हणले? भावाचा फोन घेतला. आता काही तिथं आम्हाला आहे ना सातारा सांगलीचे खूप ऑफिसर भेटलेत. तर त्या ऑफिसरांनी खूप मदत केली. जेव्हा आम्ही ते मराठी ऐकायचे ते आम्हाला लगेच मदतीला यायचे. तर आम्हाला या ठिकाणी अशी मदत मिळालेली आहे. आता आम्ही चाललोय आमच्या रूम स्टेला. तर सगळं गव्हर्नमेंट फॅसिलिटी खूप जोरात आहे इथं. तर आता रूम घेतलेली आहे. तर हा माझा बेड. आजी बाबा आता आराम करतील थोड्या वेळ. तर मी तोपर्यंत बाहेर जातो, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी आणतो आणि उद्याची थोडी इन्क्वायरी करतो. चला निघूया इन्क्वायरी. मगन हो गए